टी जी कदम सर, मी एक रिटायर मुख्याध्यापक आहे. नक्कीच. एकंदरीत निवडणुका लागलेल्या आहेत. हां. तुम्ही अनेक निवडणुका महानगरपालिकेच्या बघितल्या असतील. हो, तुम्ही हो. नोकरी पण केलेली आहे. हो, हो. काय पाहिजे. वाटतं या आत्ताच्या निवडणुकीचं बघून तुम्हाला? आत्ताचं निवडणूक कसं असतं, पूर्वी एखादा उमेदवार राहिला, तर मतदाराकडे गेला तर एक प्रकारे असा जिव्हाळा काहीतरी वाटायचा. आता म्हणजे ती पूर्वीची आपुलकी राहिली ना, मतदार आणि उमेदवार एवढी नाही राहिलेली असते. धावपळीचं जग झालं, जो तो ज्याच्या ज्याच्या कामामध्ये आहेत. बरोबर. त्यामुळे मग असं प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी समजून घेणं तेवढा वेळ आता राहिलेला नाही आहे. अडचणी वाढल्या का कमी झाल्या? नाही, अडचणी ते वाढलेल्याच आहेत ना. असं माझा तरी अंदाज आहे बा, अडचणी वाढलेल्या आहेत. सध्याची परिस्थिती बघता एकंदरीत तुम्ही हां. शिक्षक होते. हो, आता हां. पूर्वीचा महाराष्ट्र आणि आताच्या महाराष्ट्रात काय बदल हां, वाटतो? मग तोच बदल जाणवतो. तेच मी त्या शब्दात व्यक्त केलं, पण ते तुमच्या लक्षात नाही आलं, की पूर्वीचं महाराष्ट्रात कसं असतं, समजा इलेक्शन लागलं की एक प्रकारे असा काहीतरी वेगळा आनंद वाटायचा. मतदान करण्यामध्ये म्हणा, प्रचार करण्यामध्ये म्हणा किंवा भाषण ऐकण्यामध्ये, एखाद्या कोपऱ्यामध्ये जर कुठे असं भाषण करायला जर आपण गेलो तिथे, असं म्हणजे ऐकायला गेलो, तर 2 विचार ऐकायला मिळाले. आता तसं काही राहिलेलं नाही ना. असं त्या निवडणूकविषयी असं लोकांना फारसं अट्रॅक्शन नाही राहिलेलं असं. Attraction राहिलं नाही. असं नाही, अट्रॅक्शन नाही. पूर्वीसारखा जिव्हाळा नाही राहिलेला असं. पूर्वी खूप आपुलकी वाटायचे. इलेक्शन, उमेदवार यायचं, प्रत्येक उमेदवार भेटायचं. आता प्रत्यक्ष अशी भेट होत नाही जास्त. असं. पक्षाची विभागणी झाली, पक्षांचे हां, उमेदवार हां. देखील तेच झालं. मग वाढलेले तेच आहेत. वाढलेलं आहे. मग खरं तोच प्रकार जास्त झालेला आहे. पूर्वी 2 पक्ष राहायचे. आता जवळ 8 पक्ष झालेले आहेत. त्यामुळे असं नेमकं कोणता पक्ष येऊन काय सांगेल, काय करेल, आणि लोकांचं कसं असतं, हा जो वार्षिक पंचनामा केलेला आहे, वचननामा, त्याच्यावर सुद्धा आता फारसा लोकांचा भरोसा राहिलेला नाही. भरोसा राहिला नाही. भरोसा राहिलेला नाही. एकंदरीत बघता हे सर्व पक्ष हां. येतात. निवडणूक प्रत्येकाला फक्त नेता व्हायचं आहे ते. फक्त नेता जनतेच्या व्हायचं आहे. प्रश्नाचं काही जनतेचे पडत नाही असं वाटतं का तुम्हाला? जनतेच्या समस्यांना, या प्रॉब्लेमला ते फारशी प्रायोरिटी नाही देत एवढं असं. असं तर मला तर मनापासून वाटतं. असं पूर्वी जे आपण पूर्वी पाहायचो इलेक्शन, ते बरोबर सांगितल्याप्रमाणे ते भेटी द्यायचा, ते करायचं, ते वचननामा किंवा काही संकटे असतील ते धावून यायचे, सगळं करायचे. आता एवढं नाही राहिलेलं असं. जनतेविषयी अशी फारशी आस्था नाही राहिली. आता एकंदरीत काय समस्या जाणवतं आपल्याला या परिसरामध्ये? परिसरामध्ये फक्त मला असं केर, कचरा वगैरे याच्याच थोडाफार असं कोपऱ्या-कापऱ्यात कुठे रिकामी जागा राहिली तिथे पडलेले आढळतात. पाण्याचं तसं रेग्युलरच आहे. पाणी चांगलं नियमित येतं. पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे असं. लाईटचं लाईटचं पण बहुतेक वेळा असतंच. म्हणजे चांगली आहे असं, एवढं काही जाणवत नाही. कधीतरी जाते मग थोडेफार. तशी लोकांना सवय पाहिजे लाईट जायची, असं 24 तास पण नको असं. ती पण सवय पडली पाहिजे असं एखादं. गटारीचं वाटतं का काही समस्या? नाही, गटारीचं काही समस्या नाही वाटत. नाही, तसं काही जाणवत नाही.